हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे आपण व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे हिंदी, मराठी, इंग्लिश मध्ये मीनिंग्स, सोबतच सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि जे पण सेंटेन्सेस दिलेले आहेत त्या सेंटेन्सेस हिंदी आणि मराठी दोन्हीमध्ये आपण मीनिंग बघूया काय होतं. सो स्टार्ट करूया आपण आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे टाउझल. TOUSLE टाउझल. टाउझलचं मीनिंग काय होतं? टू अनडू द प्रॉपर ऑर्डर ऑर अरेंजमेंट ऑफ. म्हणजेच काय तर हिंदीमध्ये टाउझलचं मीनिंग होतं विखराना. मराठीमध्ये काय होतं? विस्कळीत करणे किंवा विस्कटणे, अस्ताव्यस्त करणे. ओके, सो टाउझलचं हिंदीमध्ये मीनिंग होतं विखराना. इंग्लिशमध्ये मीनिंग होतं टू अनडू द प्रॉपर ऑर्डर ऑर अरेंजमेंट ऑफ. आणि मराठीमध्ये मीनिंग होतं टाउझलचं विस्कटणे, अस्ताव्यस्त करणे. ओके, सो मराठीमध्ये मीनिंग काय होतं? टाउझलचं विस्कटणे आणि अस्ताव्यस्त करणे. सिनोनिम्स आहेत डिस्टर्ब, शफल आणि डिस्टर्ब. सिनोनिम्स आहेत टाउझलचे डिस्टर्ब, शफल आणि डिस्टर्ब. आणि अँटोनिम्स आहेत अरेंज, रेग्युलेट आणि ऑर्गनाइज. ओके, सो सेंटेन्स बघूया. आता सेंटेन्स काय आहे? हर गेज फेल ऑन केट्स टाउझल्ड हेअर. सेंटेन्सचा अर्थ काय होतो हिंदीमध्ये? तर उसकी नजर केट के बिखरे हुए बालों पर पडी. आणि मराठीमध्ये काय होतं? तिची नजर केटच्या विस्कटलेल्या केसांवर पडली. तर इथे हिंदीमध्ये जे आहे टाउझल्डचं मिनिंग घेण्यात आलेलं आहे बिखरे हुए म्हणून, आणि मराठीमध्ये टाउझल्डचं मिनिंग घेतलेलं आहे विस्कटलेल्या म्हणून. ओके, सो हे आहेत आपले हिंदी आणि मराठीमध्ये मिनिंग सेंटेन्स. आणि टाउझलला हिंदीमध्ये यूज करण्यात आलेला आहे बिखरे म्हणून आणि मराठीमध्ये यूज करण्यात आलेला आहे विस्कटलेल्या म्हणून. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे कर्सरी. CURSORY, कर्सरी. कर्सरीचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं ऍक्टिंग ऑर डन विथ एक्सेसिव्ह ऑर केअरलेस स्पीड. ऍक्टिंग ऑर डन विथ एक्सेसिव्ह ऑर केअरलेस स्पीड म्हणजेच काय तर कर्सरी. म्हणजेच हिंदीमध्ये कर्सरीचं मिनिंग होतं सरसरी. ओके, हिंदीमध्ये होतं सरसरी. मराठीमध्ये काय होतं? वरवरचे किंवा घाईघाईने केलेले. घाईघाईने केलेला. ओके, सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं कर्सरीचं? वरवरचे आणि घाईघाईने केलेला. सिनोनिम्स आहेत कर्सरीचे हरीड, रश्ड आणि हेस्टी. हरीड, रश्ड आणि हेस्टी. आणि अँटोनिम्स आहेत स्लो, अनहरीड आणि अनरश्ड. स्लो, अनहरीड आणि अनरश्ड. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे? युअर एसेस रिक्वायर मोर दॅन अ कर्सरी एफर्ट इन प्रूफ रिडिंग. सेंटेन्सचा हिंदीमध्ये अर्थ काय होतो? आपके निबंधों को प्रूफ रीडिंग म्हणजेच गलतियां सुधारने में एक सरसरी प्रयास से अधिक की आवश्यकता है. तर इथे जे आहे हिंदीमध्ये कर्सरीला यूज करण्यात आलेला आहे हिंदीमध्ये मीनिंग सरसरी म्हणून. आणि मराठी बघूया. तुमच्या निबंधांना केवळ वरवरच्या प्रूफ रिडिंग पेक्षा, म्हणजेच प्रूफ रिडिंग म्हणजे काय होते? दुरुस्ती. ओके, प्रूफ रिडिंग पेक्षा अधिक प्रयत्नांची गरज आहे. तर इथे मराठीमध्ये कर्सरीला यूज करण्यात आलेला आहे, घेण्यात आलेला आहे वरवरच्या. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे ऍब्जेक्ट. ऍब्जेक्टचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं शोईंग, एक्सप्रेसिंग ऑर ऑफर्ड इन अ स्पिरिट ऑफ ह्युमिलिटी ऑर अनसिमिंगली सबमिसिव्हनेस. काय आहे ऍब्जेक्टचं इंग्लिशमध्ये मिनिंग? शोईंग, एक्सप्रेसिंग ऑर ऑफर्ड इन अ स्पिरिट ऑफ ह्युमिलिटी ऑर अनसिमिंगली सबमिसिव्हनेस. सो ऍब्जेक्टचं हिंदीमध्ये मिनिंग होतं विनम्र. ओके, विनम्र असं मिनिंग होतं ऍब्जेक्टचं हिंदीमध्ये. मराठीमध्ये काय होतं? अत्यंत दीन. अत्यंत दीन, अत्यंत निकृष्ट आणि लाचारी. ओके, सो ऍब्जेक्टचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं? अत्यंत दीन, अत्यंत निकृष्ट आणि लाचारी. सिनोनिम्स आहेत ऍब्जेक्टचे हंबल, सर्वाइल आणि मीक. काय आहेत सिनोनिम्स ऍब्जेक्टचे? हंबल, सर्वाइल आणि मीक. आणि अँटोनिम्स आहेत सुपिरियर, ॲरोगंट आणि हॉटी. सुपिरियर, ॲरोगंट आणि हॉटी हे अँटोनिम्स आहेत ऍब्जेक्टचे. सेंटेन्स काय आहे? डिमांडेड नथिंग लेस दॅन अन ऍब्जेक्ट अपॉलॉजी फ्रॉम देम. सो इथे हिंदीमध्ये मिनिंग काय होतं?
उनसे एक घोर माफी से कम कुछ भी मंजूर नहीं था. तर इथे जे आहे ऍब्जेक्ट एपॉलॉजीला हिंदीमध्ये मिनिंग घेण्यात आलेला आहे घोर माफी म्हणून, आणि मराठीमध्ये काय आहे, त्यांच्याकडून केवळ आणि केवळ पूर्ण शरणागती पत्करून माफी मागण्याचीच मागणी केली. तर इथे ऍब्जेक्ट एपॉलॉजीला मराठीमध्ये मिनिंग घेण्यात आलेला आहे पूर्ण शरणागती पत्करून माफी. ओके, पूर्ण शरणागती पत्करून माफी म्हणून. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे सिंग्युलॅरिटी. सिंग्युलॅरिटीचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं अन ऑड ऑर पेक्युलियर हॅबिट. काय आहे इंग्लिशमध्ये मिनिंग? अन ऑड ऑर पेक्युलियर हॅबिट. सो सिंग्युलॅरिटीचं हिंदीमध्ये मिनिंग होतं विलक्षणता. मराठीमध्ये सुद्धा विलक्षणता असंच म्हटलं जातं. म्हणजेच काय आहे तर एकमेवता. ओके, सो मराठीमध्ये सिंग्युलॅरिटीचं मिनिंग होतं विलक्षणता, विचित्रता, एकमेवता, आणखी काय होतं, एखादी गोष्ट किंवा एखादी असामान्य किंवा अद्वितीय गोष्ट. ओके, सो मराठीमध्ये मिनिंग होतं सिंग्युलॅरिटीचं एखादी असामान्य किंवा अद्वितीय गोष्ट, विचित्रता, एकमेवता आणि विलक्षणता. सिनोनिम्स आहेत सिंग्युलॅरिटीचे कॅरेक्टरिस्टिक, ऑडिटी आणि हॅबिट. कॅरेक्टरिस्टिक, ऑडिटी आणि हॅबिट हे सिनोनिम्स आहेत सिंग्युलॅरिटीचे. आणि अँटोनिम्स आहेत कन्फॉर्मिटी, सेमनेस आणि कॉमन. कन्फॉर्मिटी, सेमनेस आणि कॉमन हे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स बघूया आता काय आहे सिंग्युलॅरिटीचा. सो सेंटेन्स आहे ही हॅड अन अट्रॅक्टिव्ह सिंग्युलॅरिटी ऑफ व्ह्यू पॉइंट. सेंटेन्सचं मराठीमध्ये हिंदीमध्ये मिनिंग बघूया आता काय होतं, उनका दृष्टिकोन एक आकर्षक विशिष्टता लिए हुए था. तर इथे जे आहे, इथे सिंग्युलॅरिटीला हिंदीमध्ये यूज करण्यात आलेला आहे विशिष्टता म्हणून, आणि मराठीमध्ये बघूया काय आहे त्यांच्या दृष्टिकोनात एक आकर्षक वैशिष्ट्य होते. सो इथे सिंग्युलॅरिटीला मराठीमध्ये मिनिंग घेण्यात आलेला आहे वैशिष्ट्य होते म्हणून सेंटेन्स मध्ये. नेक्स्ट वर्ड आहे एक्झ्युबरेटिंग. एक्झ्युबरेटिंगचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं टू फील ऑर एक्सप्रेस जॉय ऑर ट्रायम्फ. टू फील ऑर एक्सप्रेस जॉय ऑर ट्रायम्फ म्हणजेच काय होतं एक्झ्युबरेटिंग. सो हिंदीमध्ये एक्झ्युबरेटिंगचं मिनिंग होतं उत्साहवर्धक. उत्साहवर्धक काय आहे एक्झ्युबरेटिंगचं हिंदीमध्ये मिनिंग उत्साहवर्धक. आणि मराठीमध्ये काय होतं अति उत्साही असणे. अति उत्साही असणे, उत्साह ओसंडून वाहने. ओके, सो काय आहे मराठीमध्ये मिनिंग एक्झ्युबरेटिंगचं अति उत्साही असणे किंवा उत्साह ओसंडून वाहने. सिनोनिम्स आहेत डिलाइटिंग, जॉईंग आणि ग्लोरिंग. डिलाइटिंग, जॉईंग आणि ग्लोरिंग. आणि अँटोनिम्स आहेत वीपिंग, ग्रीविंग आणि रिग्रेटिंग. वीपिंग, ग्रीविंग आणि रिग्रेटिंग हे अँटोनिम्स आहेत एक्झ्युबरेटिंगचे. सेंटेन्स आहे शी वॉज इन हर युजुअल एक्झ्युबरेंट मूड. सेंटेन्स हिंदीमध्ये मिनिंग होतं वह अपने हमेशा के जोशीले मिजाज में थी. तर इथे एक्झ्युबरेटला हिंदीमध्ये मिनिंग घेण्यात आलेला आहे जोशीले. मराठीमध्ये काय आहे ती तिच्या नेहमीच्या उत्साही मनस्थितीत होती. आणि मराठीमध्ये एक्झ्युबरेटला उत्साही म्हणून मिनिंग घेण्यात आलेला आहे मराठीच्या सेंटेन्स मध्ये. नेक्स्ट वर्ड आहे इमॅन्सिपेटरी. EMANCIPATORY, इमॅन्सिपेटरी. इमॅन्सिपेटरीचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं टू सेट फ्री ॲज फ्रॉम स्लेव्हरी ऑर कन्फाइनमेंट. ओके, स्लेव्हरी मधून काय करणे, फ्री करणे. म्हणजेच एकंदरीत इमॅन्सिपेटरीचा अर्थ काय होता की फ्री करणे म्हणजेच बंधनमुक्त करणे. ओके, सो मराठीमध्ये हिंदीमध्ये मिनिंग होतं बंधनमुक्त. मराठीमध्ये काय होतं मुक्त करणे किंवा बंधनमुक्त करणे. मुक्ती देणारे आणि बंधनमुक्त करणारे.
सो मराठीमध्ये मिनिंग होतं इमॅन्सिपेटरीचं मुक्ती देणारे आणि बंधनमुक्त करणारे. सिनोनिम्स आहेत लिबरेट, फ्री आणि रिलीज. लिबरेट, फ्री आणि रिलीज. आणि अँटोनिम्स आहेत जेल, रिस्ट्रेन आणि कन्फाईन. जेल, रिस्ट्रेन आणि कन्फाईन हे अँटोनिम्स आहेत इमॅन्सिपेटरी. सेंटेन्स आहे इमॅन्सिपेटरी थॉट being a thing is about to encourage exploration, encourage innovation. हिंदी मध्ये मीनिंग होतं आजाद ख्याल एक वास्तविक चीज होने के नाते अन्वेषक को प्रोत्साहित करने और नवाचार को बढ़ावा देने के बारे में है. तर इथे जे आहे हिंदीमध्ये इमॅन्सिपेटरीला मीनिंग घेण्यात आलेला आहे आजाद खयाल. ओके, इथे इमॅन्सिपेटरी थॉट म्हणजेच होतं आजाद खयाल. थॉट म्हणजे होतं खयाल. आणि मराठीमध्ये काय आहे मुक्ती देणारा विचार ही एक खरी गोष्ट असल्याने संशोधनाला म्हणजे शोध घ्यायला प्रोत्साहन देण्याबद्दल आणि नवोपक्रमाला चालना देण्याबद्दल आहे. काय आहे तर इथे इमॅन्सिपेटरी थॉटला मराठीमध्ये मीनिंग घेण्यात आलेला आहे मुक्ती देणारे विचार. ओके, नेक्स्ट वर्ड आहे ऍम्प्लिफाय. ऍम्प्लिफायचं इंग्लिश मध्ये मीनिंग होतं टू एक्सप्रेस मोर फुल्ली अँड इन ग्रेटर डिटेल. सो जे इंग्लिश मध्ये जे मीनिंग्स दिलेले आहेत ते इंग्लिश मधले मीनिंग सुद्धा एकदा परत वाचून घेत जा तुम्ही, कारण की तुम्हाला एक्झाम्स मध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये विचारण्यात येतं. एखाद्या वेळेस विचारलं, जर एक्झाम मध्ये विचारलं की वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये टू एक्सप्रेस मोर फुल्ली अँड इन ग्रेटर डिटेल. ओके, यासाठी कोणता वर्ड यूज होतो तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की तिथे तुम्ही ऍम्प्लिफाय टिक करावं म्हणून. ओके, कारण की वन वर्ड सबस्टिट्यूशन सुद्धा इम्पॉर्टंट आहे इंग्लिश मध्ये. सो काय आहे ऍम्प्लिफायचं इंग्लिश मध्ये मिनिंग टू एक्सप्रेस मोर फुल्ली अँड इन ग्रेटर डिटेल. म्हणजेच काय तर ऍम्प्लिफाय. हिंदीमध्ये मिनिंग होतं विस्तार करणं. मराठीमध्ये काय होतं विस्तार करणे. विस्तार करणे, शक्ती वाढवणे, आवाज वाढवणे. म्हणजेच काय तर वाढवणे. ओके, सो ऍम्प्लिफायचं एकंदरीत मिनिंग काय होतं वाढवणे मराठीमध्ये. तर इथे ऍम्प्लिफायला इंग्लिश मध्ये मिनिंग होता टू एक्सप्रेस मोर फुल्ली अँड इन ग्रेटर डिटेल. हिंदीमध्ये मिनिंग होता ऍम्प्लिफायचा विस्तार करणं. मराठीमध्ये होतं विस्तार करणे, शक्ती वाढवणे आणि आवाज वाढवणे. सिनोनिम्स आहेत ऍम्प्लिफायचे डेव्हलप, एक्सपांड आणि सप्लिमेंट. डेव्हलप, एक्सपांड आणि सप्लिमेंट. आणि अँटोनिम्स आहेत शॉर्टन, कंडेन्स आणि समराइज. शॉर्टन, कंडेन्स आणि समराइज. सेंटेन्स आहे द न्यू मॅनेजर वॉन्ट्स टू एम्प्लिफाय द कंपनी. सेंटेन्स हिंदीमध्ये मिनिंग होतं नए मॅनेजर कंपनी का विस्तार करना चाहते हैं. तर हिंदीमध्ये एम्प्लिफायचं मिनिंग घेण्यात आलेला आहे विस्तार करना चाहते हैं म्हणून. मराठीमध्ये काय आहे नवीन मॅनेजरला कंपनीचा विस्तार करायचा आहे. तर इथे सुद्धा मराठीमध्ये विस्तार करायचा आहे असं मिनिंग घेण्यात आलेलं आहे एम्प्लिफायला. नेक्स्ट वर्ड आहे ओके, नेक्स्ट वर्ड आहे फ्रिसन. फ्रिसन. ओके, FRISSON, फ्रिसन. फ्रिसनचं इंग्लिश मध्ये मिनिंग होतं अ प्लेजरेबली इंटेन्स स्टिम्युलेशन ऑफ द फिलिंग्स. अ प्लेजरेबली इंटेन्स स्टिम्युलेशन ऑफ फिलिंग्स म्हणजेच होतं फ्रिसन. सो हिंदीमध्ये याचं मिनिंग होतं घबराहट. मराठीमध्ये काय होतं थरार. ओके, मराठीमध्ये मिनिंग होतं फ्रिजनचं थरार, अंगावर काटा येणे, अचानक आलेली भीती किंवा उत्साहाची लहर. सो फ्रिजनचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं थरार, अंगावर काटा येणे, अचानक आलेली भीती किंवा उत्साहाची लहर. त्याला फ्रिजन असं म्हटलं जातं इंग्लिश मध्ये. सिनोनिम्स आहेत फ्रिजनचे थ्रिल, सरप्राईज आणि फिअर. थ्रिल, सरप्राईज आणि फिअर. आणि अँटोनिम्स आहेत फिअरलेसनेस, इलेट आणि फ्राईट. फिअरलेसनेस, इलेट आणि फ्राईट. सेंटेन्स आहे अ फ्रिजन ऑफ अलार्म रॅन डाउन माय स्पाइन. सो सेंटेन्सचा हिंदीमध्ये अर्थ होतो डर की एक सिहरन मेरी रीढ़ की हड्डी में दौड़ गई.
तर इथे जे आहे प्रिझनला हिंदीमध्ये मिनिंग घेण्यात आलेला आहे सिंहरण. सो सिंहरण सुद्धा तुम्ही यूज करू शकता प्रिझनच्या ठिकाणी हिंदीमध्ये. मराठीमध्ये काय आहे, भीतीची एक शिरशिरी माझ्या पाठीच्या कण्यातून सरसरून गेली. तर इथे जे आहे प्रिझनला मराठीमध्ये मिनिंग घेण्यात आलेला आहे शिरशिरी. तर शिरशिरी असं तुम्ही मराठीमध्ये यूज करू शकता ज्या कशाच्या ठिकाणी, प्रिझनच्या ठिकाणी. नेक्स्ट वर्ड आहे डिस्पेन्स. डिस्पेन्सचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं टू गिव्ह आउट समथिंग टू अप्रोप्रिएट इंडिव्हिज्युअल्स. टू गिव्ह आउट समथिंग टू अप्रोप्रिएट इंडिव्हिज्युअल्स म्हणजेच होतं डिस्पेन्स. सो हिंदीमध्ये डिस्पेन्सचं मिनिंग होतं वितरित करणं. मराठीमध्ये काय होतं, वाटप करणे. ज्याला गरज आहे अशा व्यक्तीला काहीतरी देणे, वाटप करणे, त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, डिस्पेन्स. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं वितरित करणं, मराठीमध्ये मिनिंग होतं डिस्पेन्सचं देणे आणि वाटप करणे. सिनोनिम्स आहेत डिस्पेन्सचे, डिस्ट्रीब्यूट, प्रोव्हाइड आणि ऍडमिनिस्टर. डिस्ट्रीब्यूट, प्रोव्हाइड आणि ऍडमिनिस्टर हे सिनोनिम्स आहेत डिस्पेन्सचे. आणि अँटोनिम्स आहेत रिफ्यूज, डिनाय आणि विथहोल्ड. रिफ्यूज, डिनाय आणि विथहोल्ड हे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स काय आहे, अँड सजेस्टेड दॅट दे डिस्पेन्स विथ स्पीचेस ऑल टुगेदर ऍट द वेडिंग. सो हिंदीमध्ये सेंटेन्सचा अर्थ होतो एन ने सुझाव दिया कि वे शादी में भाषणों को पूरी तरह से हटा दे. तर इथे डिस्पेन्स म्हणजे काय यूज करण्यात आलेला आहे, हटा दे म्हणून. ओके, एक मिनिट बघू द्या मला. ओके, हटा दे म्हणजेच दिलं. ओके, काय आहे, एन ने सुझाव दिया कि वे शादी में भाषणों को पूरी तरह से हटा दे. तर इथे डिस्पेन्स मध्ये यूज करण्यात आलेला आहे हटा दे. मराठीमध्ये काय आहे, ऍनने सुचवले की त्यांनी लग्नातील भाषणे पूर्णपणे रद्द करावी. सो इथे कशाला डिस्पेन्सला यूज करण्यात आलेला आहे, रद्द करावी म्हणून. सो हा सुद्धा अर्थ आहे एक डिस्पेन्सचा. मराठीमध्ये होतं रद्द ओके, रद्द करणे. आणि आपल्या आजच्या सेशनचा लास्ट वर्ड आहे तो आहे लेव्हरेज. लेव्हरेजचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं टू टेक अनफेअर ऍडव्हान्टेज ऑफ. टू टेक अनफेअर ऍडव्हान्टेज ऑफ म्हणजेच होतं लेव्हरेज. हिंदीमध्ये मिनिंग होतं लाभ उठाना. मराठीमध्ये काय होतं, फायदा घेणे. ओके, मराठीमध्ये मिनिंग होतं लेव्हरेजचा फायदा घेणे. प्रभावी वापर करणे. सो लेव्हरेजचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं टू टेक अनफेअर ऍडव्हान्टेज ऑफ. हिंदीमध्ये मिनिंग होतं लाभ उठाना, मराठीमध्ये होतं फायदा घेणे आणि प्रभावी वापर करणे. ओके, अनफेअर ऍडव्हान्टेज मध्ये म्हणजे कसं की जसं आता लाडकी बहीणची योजना आहे. ओके, सो ते कोणासाठी आहे, गरिबांसाठी आहे. पण त्याच्यामध्ये जे बायका जे आहे जे जॉब करत आहे किंवा ज्यांच्या घरी मोठं घर आहे, गाड्या आहे, तरी त्यांनी पण असे फॉर्म्स भरलेले आहेत. म्हणजेच त्यांनी काय केलेलं आहे, अनफेअर ऍडव्हान्टेज घेतलेला आहे, म्हणजेच फायदा घेतलेला आहे त्या स्कीमचा. ओके, म्हणजेच लाभ उठाना. सो ते जे एक्झाम्पल दिलं आहे मी ते असंच दिलेलं आहे. सो तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून की लाभ उठाना, फायदा घेणं म्हणजे काय आणि अनफेअर ऍडव्हान्टेज म्हणजे काय होतं. म्हणजे ज्यांच्याकडे ऑलरेडी आहे, ओके, फेअर नाही आहे, ते जे पण ते लाभ घेत आहे, फायदा घेत आहे, ते फेअर नाही आहे, अनफेअर आहे. म्हणजेच त्यांच्याकडे सगळं असूनही ते 1500 रुपये गव्हर्नमेंट कडनं घेत आहे. सो ते जे आहे त्याला म्हटलं जातं अनफेअर ऍडव्हान्टेज. सो त्यालाच काय होतं, लेव्हरेज असं म्हटलं जातं, म्हणजेच फायदा घेणे, लाभ उठाणे. सिनोनिम्स काय आहेत लेव्हरेजचं, टेक ऍडव्हान्टेज, यूज आणि लीड. सिनोनिम्स आहेत लेव्हरेजचे टेक ऍडव्हान्टेज, यूज आणि लीड. सेंटेन्स आहे अ रियालिटी शो कंटेस्टंट हु इज ट्राइंग टू लेव्हरेज हर 15 मिनिट्स ऑफ फेम. सो हिंदीमध्ये याचा अर्थ होतो एक रियालिटी, ओके, रियालिटी शो की प्रतियोगी जो अपनी इस थोड़ी देर की शोहरत का फायदा उठाने की कोशिश कर रही है. ओके, हे सोडून द्या, एक असेल. ओके, एक रियालिटी शो की प्रतियोगी जो अपनी इस थोड़ी देर की शोहरत का फायदा उठाने की कोशिश कर रही है. तर इथे जे आहे लेव्हरेजला हिंदीमध्ये मिनिंग घेण्यात आलेला आहे फायदा उठाने की. आणि मराठीमध्ये काय आहे, एक रियालिटी शो मधील स्पर्धक जी तिच्या या काही क्षणांच्या प्रसिद्धीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. तर इथे लेव्हरेजला मराठीमध्ये
मिनिंग घेण्यात आलेला आहे फायदा घेण्याचा. ओके, सो परत एकदा तुम्ही वाचून घ्या सिनोनिम्स, अँटोनिम्स, जे पण मिनिंग्स असतात ते मिनिंग सुद्धा परत एकदा वाचून घेत चला. जसे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स इम्पॉर्टंट आहे तसेच मिनिंग सुद्धा इम्पॉर्टंट आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये तुम्हाला विचारू शकतात, म्हणून परत एकदा सगळं वाचून घ्या. काहीच इंग्लिशमध्ये असं काहीच नसतं की जे इम्पॉर्टंट नाही आहे, असं सगळं काही इम्पॉर्टंट असते. सगळंच तुम्ही वाचून घ्यायला हवं एकदा तरी. सो जे पण आधीचे वर्ड झालेले आहे ते सुद्धा रिवाइज करत चालत जा, नाहीतर जे आता होत आहेत ते तुम्ही करत जाल आणि आधी झालेले आहे ते विसरत चालत जाल. म्हणून परत 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 10-10, 20-20 असे डेलीचे तुम्ही रिवाइज करत चालत जा. स्वतःच्या मनाने काही जर तुम्हाला हार्ड वाटत आहे वर्ड्स, काही तुम्ही वाचत आहे त्याच्यातले वर्ड्स काढायचे, त्याचे मिनिंग शोधायचे, त्याच्यावर सेंटेन्सेस बनवून बघायचे. त्यामुळे तुम्हाला समजेल की कसं सेंटेन्स मध्ये आपण त्या वर्डला युज करू शकतो किंवा त्या वर्डचं काय मिनिंग होतं. जर आपण त्याला ऍज अ वर्ब म्हणून युज केलं, ऍज अ ऍडजेक्टिव्ह म्हणून युज केलं, ओके, ऍडवर्ब म्हणून युज केलं, तर कसं त्याचं सेंटेन्स बनतं किंवा कसं त्याचं मिनिंग होऊ शकतं म्हणून. सो सगळं हे बघावं लागेल तुम्हाला. ग्रामर परत परत वाचत चला. ज्यांचं ग्रामर थोडंसं वीक असेल त्यांनी ग्रामर वाचून घ्या पूर्ण. त्यामुळे आणखी तुम्हाला यूज होतं की इझी पडतं तुम्हाला. ग्रामर जर तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला सगळंच इंग्लिश पूर्णपणे इझी पडतं. सो ग्रामर वाचत चला, व्होकॅब्युलरी वाचत चला, त्यामुळे तुमचं इंग्लिश स्ट्रॉंग होईल. सो याची पीडीएफ तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळून जाणार, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू, थँक्यू.